स्वागतासाठी जमले होते. रमाबाई पण फार आनंदात होत्या, पण रमाईंकडे चांगले कपडे नसल्यामुळे रमाईंना तिथे जायला धीर होत नव्हता. आणि म्हणून रमाई आपल्या मैत्रिणीला काय सांगते बघा, कृपया शब्दांकडे लक्ष असू द्यावं. रमाई म्हणतात, सोनियाचा दिनो आज उदेला, सोनियाचा दिनो आज उदेला, सोनियाचा दिनो आज उदेला. सोनियाचा दिनू, दिनू म्हणजे दिवस, सोन्याचा दिवस उजाडलेला आहे. रमाई म्हणतात, सोनियाचा दिनो आज उदेला, सोनियाचा दिनो आज उदेला, सोनियाचा दिनो आज उदेला. कष्ट माझे आले पराया परदेशातुनी, पदव्या घेऊनी, परदेशातुनी पदव्या घेऊनी. बघा बॅरिस्टर नामी होऊनी, बघा बॅरिस्टर नामी होऊनी. आज साहेब येणार ग साजणी, माझे साहेब येणार ग साजणी, आज साहेब येणार ग साजणी, माझे साहेब येणार ग साजणी. का बरं रमाई शेजारणीला सांगते? कारण शेजारणी तिची टिंगल टवाळकी करायचा. अगं रमा, तुझा नवरा एवढा मोठा बॅरिस्टर आणि तुझ्या अंगावर फुटका दागिना देखील नाही. म्हणून रमाई त्यांना काय सांगते बघा, साहेब येणार ग साजणी, साहेब येणार ग साजणी, घर तर माझं ग साजणी, आज साहेब येणार ग साजणी, माझे साहेब येणार ग साजणी, आज साहेब येणार ग साजणी, माझे साहेब येणार ग साजणी. परदेशात बाबासाहेब अर्धपोटी राहून पावाचे तुकडे खाऊन मिळेल ते अन्न खाऊन जगत होते. इकडे रमाई साहेब काय खात असतील म्हणून त्या हिरमुसल्या होत्या आणि म्हणून त्या मनाशीत काय म्हणायच्या बघा, ज्ञान साधना करून उपाशी, ज्ञान साधना करून उपाशी, थांबत होता हाच मुखाशी, ज्ञान साधना करून उपाशी, थांबत होता हाच मुखाशी. साहेब परदेशात कसे राहत असतील, काय खात असतील म्हणून रमाई अस्वस्थ व्हायच्या. जागत होते किते कराती, जागत होते किते कराती, जागत होते किते कराती, लागना डोळा मिटे बापणी, आज साहेब येणार ग साजणी, माझे साहेब येणार ग साजणी. बदलेल, आपल्याला चांगले दिवस येतील म्हणून रमाई सुख स्वप्ने रंगवायच्या. म्हणून कवी मिलिंद जाधव काय म्हणतात बघा, स्वप्न सुखाचे रंगवित होते, स्वप्न सुखाचे रंगवित होते, रात्री उशीला भिजवित होते, स्वप्न उद्याचे रंगवित होते, रात्री उशीला भिजवित होते. रमाईला बाबासाहेबांची खूप आठवण यायची म्हणून ती रात्री उशीवर डोकं ठेवून रडायच्या. स्वप्न सुखाचे रंगवित होते, रात्री उशीला भिजवित होते, वाट सख्याची पाहत होते,
होता. रमाईंना तिथे जायचे होते, पण रमाईजवळ चांगले कपडे मला असल्यामुळे त्यांना धीर होत नव्हता. रमाई फार हिरमुसल्या होत्या. तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी बाबासाहेबांना भरजरी फेटा हा भेट म्हणून दिला होता. तेव्हा रमाईंना त्या शाहू महाराजांची आठवण झाली आणि रमाईंनी काय निर्धार केला, रमाईंनी काय निर्धार केला आणि काय ठरवलं, कृपया शब्दांकडे लक्ष असू द्यावं. बघा. उठले लुगडे नेसून जावे, उठले लुगडे नेसून जावे, जावे की मागे परतावे. उठले लुगडे नेसून जावे, उठले लुगडे नेसून जावे, जावे की मागे परतावे. महाराजांनी भेट दिलेला, महाराजांनी भेट दिलेला, महाराजांनी भेट दिलेला, फेटा जाऊ का घालुनी आज साहेब येणार, आज साहेब येणार, सागर किनारी प्रचंड जनसमुदाय जमला होता. बाबासाहेबांचा जयघोष सुरू होता आणि दूर एके ठिकाणी रमाई उभी राहून हा सोहळा डोळ्यात साठवत होत्या. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा. दूर अशी का रमा राहावी, दूर अशी का रमा राहावी, माझ्या संगे येऊन बसावी. दूर अशी का रमा राहावी, दूर अशी का रमा राहावी, माझ्या संगे येऊन बसावी. बाबासाहेबांची नजर फक्त रमाई शोधत होती. दूर एके ठिकाणी उभी राहून रमाई त्यांना दिसली म्हणून बाबासाहेब म्हणतात, दूर अशी का रमा राहावी, माझ्या संगे येऊन बसावी. दूर अशी का रमा राहावी, माझ्या संगे येऊन बसावी. बाबासाहेब काय म्हणतात बघा. अनगालातच गोड हसावी, अनगालातच गोड हसावी, अनगालातच गोड हसावी, माझी शुक्राची चांदणी आज साहेब येणार, साजणी माझे साहेब येणार, साजणी माझा साहेब येणार, साजणी माझा साहेब येणार, साजणी. आणि बाबासाहेब रमाईंना म्हणाले, अगं रमा, तू दूर उभी का उभी आहेस, तुझी जागा ती नाही, तू ये माझ्या जवळ येऊन उभी राहा. तेव्हा रमाई काय म्हणतात बघा. दीर्घायुष्य तुम्हास लाभो, दीर्घायुष्य तुम्हास लाभो, दीर्घायुष्य तुम्हास लाभो, माझी तुम्हाला नजर न लागो. दीर्घायुष्य तुम्हास लाभो, माझी तुम्हाला नजर न लागो. रमाबाई लपवीनं पुढे येतात, त्यांच्या हातात हार असतो, पण रमाईची नजर मात्र बाबासाहेबांच्या पावलांकडे असते. रमाबाई बाबासाहेबांना हार घालतात. तेव्हा बाबासाहेब रमाईला म्हणतात, अगं रमा, तुझी नजर माझ्या पावलांकडे का. तेव्हा रमाई म्हणतात की तुम्ही जे हे समाजसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे त्याला माझी कुठे नजर लागू नये म्हणून मी आज तुमच्या पावलांकडे बघते. आणि म्हणून रमाई काय म्हणतात. दीर्घायुष्य तुम्हास लाभो, दीर्घायुष्य तुम्हास लाभो, माझी तुम्हाला नजर न लागो. दीर्घायुष्य तुम्हास लाभो, माझी तुम्हाला नजर न लागो. जनसेवेचे कंकण बांधू, जनसेवेचे कंकण बांधू, जनसेवेचे कंकण बांधू, धन्य होऊ
त्या शब्दांकडे लक्ष असू द्या. कवीने शेवटी आपल्या परिवाराची छाप टाकली आहे बघा, फार मार्मिक आहे बरं का. अशी ही भीमरमाची कहाणी इतिहासाच्या पानोपानी सांगत आहे जाधव भगिनी आणि लिहिले आहे मिलिंदानी. म्हणून म्हणते मिलिंदाने गीत रचावे, मिलिंदाने गीत रचावे, विनयाने विजयाने गावे, मिलिंदाने गीत रचावे, विनयाने विजयाने गावे, वैभवाने अनुसरावे, वैभवाने अनुसरावे, वैभवाने अनुसरावे, महापरिनिर्वाणागिनी रथ साहेब येणार साजणी, माझे साहेब येणार सोनियाचा दिनो आज उदेला, सोनियाचा दिनो आज उदेला, कष्ट माझे आले पराला, परदेशातुनी पदव्या घेऊने, परदेशातुनी पदव्या घेऊने, बघादारीस्कर नामी होऊने, बघादारीस्कर नामी होऊने, माझा साहेब